नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. महत्त्वाची बातमी आहे. सुरुवातीला राज्यातला लॉकडाऊन आणि त्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यामध्ये ब्रेक द चेन अंतर्गत असलेले निर्बंध वाढवण्यात आलेत. आणखी 15 दिवस राज्यामध्ये सध्या असलेलेच निर्बंध कायम ठेवण्यात आलेत. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबत काल आदेश जारी केलेत. त्यानुसार 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीसह आता लागू असलेले सर्व निर्बंध कायम राहणार आहेत. निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलंय. माननीय मुख्यमंत्री नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आत्ताच आमच्या आरोग्य विभाग आणि राज्याचे सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महत्त्वाचे सर्व कोविडशी संबंधित सेक्रेटरीज, संबंधित मंत्री यांच्याबरोबर आत्ताच VC घेतली. त्यातला सगळ्यात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे नोटिफिकेशनवर सही झाली आणि 1 मे पासून 15 मे पर्यंत एक्सटेन्शन लॉकडाऊनला देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे जी सध्याची स्थिती आहे ती आणखीन 15 दिवस आपल्याला ठेवावी लागेल. तर आणखी महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी वर्तवलेली आहे. काय म्हणालेत आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऐकूयात. जी कदाचित एपिडेमिओलॉजिस्टच्या अनुषंगाने जुलै ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे, त्याच्या अगोदर आपण सर्वच पद्धतीनं आपण परिपूर्ण असलो पाहिजे ऑक्सिजनमध्ये. ऑक्सिजन नाही हे तिसऱ्या वेव्हच्या अगोदर अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही, असा इशारा खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बैठकीत दिलेला आहे. मग त्यामध्ये आपण स्वयंपूर्ण आपण असलो पाहिजे. ऑक्सिजन संदर्भात अत्यंत काटकसरीने ऑक्सिजनचा वापर करणे, म्हणजेच प्रत्येक हॉस्पिटलने ऑक्सिजन ऑडिट हे केलं पाहिजे. काही सक्सेस स्टोरीज, काही यशोगाथा ह्या महाराष्ट्रातल्या आहेत, काही इतर राज्यातल्या मध्य प्रदेशच्या आहेत. तर त्याचं अनुकरण केलं पाहिजे की कसे लिकेज थांबवायचे, कसे एक 40 ते 50 पेशंट्सच्या मध्ये साधारणपणे एक ऑक्सिजन नर्स ही संकल्पना ठेवायची की जेणेकरून त्या पेशंट्समधले कुणालाही शौचालयाला जायचं असेल किंवा काही जायचं असेल तर ते काढतात आणि निघून जातात, ऑक्सिजन वाया जातं. लिकेजेस दर 4-5 तासांनी पूर्ण तपासणी केली पाहिजे. हाय फ्लो नेझल कॅन्युलाच्या ऐवजी त्याला आपल्याला कमी ऑक्सिजन पर मिनिट लागेल अशा CPAP किंवा बायपॅपवर घेतलं पाहिजे. अनेक अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यातून ऑक्सिजनची बचत करा, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. राज्यातल्या सर्व कलेक्टर्सला सूचित केल्याप्रमाणे जवळजवळ 125च्या वर PSA प्लांट्स यांना ऑर्डर्स आपल्या राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट्स येणाऱ्या 10 दिवसाच्या आत अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये बसतील, हा सुद्धा एक विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. तर राज्यामध्ये लॉकडाऊन वाढवणं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. सर, लॉकडाऊन एक्सटेन्शन करण्याची भूमिका परत एकदा घेतलेली आहे. ती मुळात कॅबिनेटमध्ये सगळ्यांनीच आग्रह भूमिका घेतली म्हणून घेतले, पण नियमावलीमध्ये कोणताही बदल केला गेला नाही आहे. ज्या पद्धतीने लॉकडाऊन लोकांना अडचणीचा होणार नाही असा प्रयत्न, जास्तीत जास्त सुलभतेचा करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. अपेक्षा ही आहे की लोकांनी घराबाहेर पडू नये. आणि मागच्या वेळेच्या लॉकडाऊनचे अनुभव अनेकांना फार कटू आहेत, त्याच्या स्मृतीही कटू आहेत. अनेक युवकांना पोलिसांचा पोलिसी खाक्या पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला.
त्यामुळे सरकारने याविषयी सर्वांना विश्वासात घेऊन प्रयत्न केलेला आहे. आज मेहरबान हायकोर्टाने देखील आपली भूमिका केली आहे की कडक लॉकडाऊन असला पाहिजे आणि बहुतेकांची ही अपेक्षा आहे. आणि त्यामुळं सर्वांनी पहिलं म्हणजे घरात थांबणं पाळलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने आता त्याच्यावरची बंधनं अधिक कडक करून लॉकडाऊन मध्ये लोकांच्यावर काही निर्बंध न येणं आवश्यक आहे. पण त्याचबरोबर लोकांना दैनंदिन जीवनातल्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याही उपलब्ध झाल्या पाहिजेत. याचा एक बॅलन्स करण्याचा प्रयत्न यापूर्वी राज्य सरकारने केला, इथूनही करेल असं मला वाटतंय. सर, पण आता जी नियमावली आहे त्यापेक्षा अधिक कडक करा म्हटल्यानंतर आता हायकोर्टच्या डिरेक्शननुसार तसा विचार केला जाईल का आणि तसं पुढच्या काळामध्ये काही निर्णय होतील का? नाही, आता बहुतेक सगळीकडे कडक निर्बंध आहेतच, पण त्यात आणखीन काही आवश्यकता वाटत असेल तर त्याप्रमाणे सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यामुळं एक विचार समाजात असा आहे की कडक निर्बंध आणावेत आणि दुसरा विचार असा आहे की ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यालाही जगण्याच्या मध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, या दोघांचा मध्य साधण्याचा प्रयत्न सरकार करेल. पण आता नवीन हायकोर्टाने जी मतं व्यक्त केलेली आहे तीही विचारात घेऊन त्या बाबतीत पावलं सरकारला टाकावी लागतील. संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यासाठी कोरोनाबाबत महत्त्वाची बातमी ती म्हणजे तिसरी लाट गृहीत धरून नियोजन करा. जिल्ह्यांनी ऑक्सिजन प्लांटची उभारणी करा, आवश्यक औषधांचा साठा करा आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. कोरोनाची तिसरी लाट आणि त्या दृष्टीनं संपूर्ण तयारी असायला हवी अशा प्रकारचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. प्रफुल्ल, तिसरी लाट जर आली तर हे गृहीत धरून कशी कशी काय काय तयारी राज्यामध्ये हवी, त्या दृष्टीने ही पूर्वतयारी काय आदेश आहेत? आपण पाहिलं तर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची बैठक बोलावली होती. राज्यातली सद्य परिस्थिती आणि जुलै ऑगस्ट मध्ये जी कोरोनाची तिसरी लाट येणं अपेक्षित आहे त्याची तयारी म्हणून बैठक होती. या बैठकीमध्ये सर्वात जास्त जी गरज व्यक्त केली गेली ती म्हणजे ऑक्सिजनच्या संदर्भात. कारण आज जवळपास 1600 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज ही राज्याला लागते आहे, पण प्रत्यक्षात तेवढा ऑक्सिजन या ठिकाणी उपलब्ध नाही. आणि जर कोरोनाची तिसरी लाट आली तर जुलै ऑगस्ट मध्ये राज्याला जवळपास 2000 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागणार आहे. एवढ्या मोठ्या ऑक्सिजनची गरज निर्मितीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय म्हणजे एका जिल्ह्यामध्ये जवळपास 8 ते 10 ऑक्सिजन प्लांट जे आहेत ते लावण्याचे निर्देश देखील देण्यात आले आणि त्या पद्धतीचा निधी देखील त्या जिल्ह्यांना वितरित करण्यात आला. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्याचबरोबर ऑक्सिजन असेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे कोरोनासाठी लक्षणांसाठी जी औषधं लागतात, तापासाठी असेल, खोकल्यासाठी असेल, याची खरेदी करणं आणि त्याचा मुबलक साठा असणं या संदर्भातले देखील महत्वाची आणि खबरदारी ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश जे आहेत मुख्यमंत्र्यांनी दिले. जे प्रफुल्ल, आणि त्यामुळे आता जी काही परिस्थिती किंवा ज्या संकटाला महाराष्ट्राला आत्ता तोंड द्यावं लागतंय, इंजेक्शन्स असतील किंवा ऑक्सिजनचा तुटवडा, त्यामुळे ही जर पूर्वतयारी असेल तर तशी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये येणार नाही, त्या दृष्टीने हे प्रयत्न. सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोनाची लाट, तिसरी लाट जी आहे ती जगामध्ये येऊन झालेली आहे आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये ती आपल्याकडे येईल असे संकेत जे आहेत ते पहिल्या लाटेपासून आपल्याला दिसून येतात. त्यामुळे ही लाट येणं अपेक्षित असलं तरी देखील तिला जास्तीत जास्त कसं थोपवता येईल, लॉकडाऊनच्या संदर्भातले काही नियम असतील, सुरक्षित अंतर ठेवण्याच्या संदर्भातले नियम असतील आणि प्राथमिक लक्षणं दिसताच ती कशी नियंत्रित ठेवता येईल या संदर्भातले देखील महत्वाच्या सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहेत. प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. कोरोना संदर्भात तिसरी लाट गृहीत धरूनच राज्यामध्ये योग्य उपाययोजना आतापासूनच करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आता परप्रांतीय मजुरांची आपल्या गावामध्ये परतण्याची संख्या सुद्धा वाढली आहे आणि जे कोणी राज्यामध्ये येत आहेत त्यांची देखील आता नोंदणी होणार आहे. राज्यामध्ये येणाऱ्या मजुरांची नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे सरकारकडून खबरदारी ही घेतली जाते. कंत्राटदार आणि ठेकेदारांनी नोंद करावी
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर येणाऱ्या सर्व परप्रांतीय मजुरांची नोंदणी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी राज्य सरकारनं खबरदारी म्हणून मजुरांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर हे आपापल्या राज्यांमध्ये गेलेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल. मात्र ते आपल्यासोबत संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल. नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी जे प्रयत्न करतो आहोत ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग व्यवसाय आणि कंत्राटदारांकडून तसंच ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणेकरून त्यांच्या चाचण्या आणि विलगीकरण याबाबत ठरवता येईल. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे काही परप्रांतीय मजूर हे राज्य सोडून आपापल्या राज्यामध्ये जायला निघालेले आहेत, त्यानंतर ज्या वेळेला ही रुग्णसंख्या कमी होते किंवा ही लाट ओसरते त्यावेळेला परत राज्यामध्ये गेलेले मजूर हे राज्यामध्ये पुन्हा यायला सुरुवात होते. मात्र अशा वेळी जे प्रयत्न राज्य सरकारकडून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्यामध्ये केले जात आहेत, मात्र या परप्रांतीय मजुरांच्या परत येण्यानं हा संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून ही खबरदारी घेतली जाते. त्यांच्या कंत्राटदारांना ठेकेदारांना या सगळ्या परप्रांतीय मजुरांसंदर्भातली नोंद ठेवण्यास सांगण्यात आलंय. पुण्यातून आता बातमी आहे ससूनमध्ये पीएम केअर फंडातून मिळालेल्या 25 पैकी 21 व्हेंटिलेटर्स हे पुन्हा दुरुस्त करण्यात आलेत. आता हे व्हेंटिलेटर्स दुरुस्त झाले असून ते वापरण्यास योग्य झाल्याचा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलाय. पीएम केअर फंडातून मिळालेले बहुतांश व्हेंटिलेटर्स खराब झाल्याचा आरोप असून ससूनच्या डीन यांनी तो आरोप केला होता. यानंतर महापौरांनी हे सर्व खराब व्हेंटिलेटर्स पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात घेऊन तंत्रज्ञान मार्फत ते दुरुस्त करून घेत पुन्हा वापरात आणण्याचं ठरवलंय. त्यापैकी 21 व्हेंटिलेटर्स आता पुन्हा वापरात येणार आहेत आणि आता हे व्हेंटिलेटर्स महापालिका रुग्णालय आणि ससून हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणार आहेत. 35 व्हेंटिलेटर्स पैकी 34 व्हेंटिलेटर्स ते सुद्धा आमचे चालू आहेत. आणि आज आपण विचार करू शकतो की गेल्या 8 महिन्यामध्ये एकूण जर विचार केला या 25 व्हेंटिलेटर्स आज जे चालू होत आहेत तर त्याच्यामध्ये किती लोकांचे जीव वाचले असते. आता आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही, परंतु खरं तर आजही आपण सातत्यानं मागणी करतो की ससूनमधले बेड्स वाढत नाही आहेत. शहरातल्या खाजगी हॉस्पिटलचे बेड्स वाढले आहेत, महापालिकेच्या व्यवस्थेमध्ये आमच्या हॉस्पिटलचे बेड्स वाढत आहेत, पण ससूनमधले बेड्स वाढत नाही आहेत. त्यांना ते वाढवायचेच नाहीत असंच ह्याच्यातून दिसतं की व्हेंटिलेटर असून सुद्धा त्याचा तुम्ही वापर करत नाही, ते पडून राहतात आणि खराब असल्याचं कारण सांगताय. मला असं वाटतं की याची खरी जबाबदारी कोणाची आहे. आज शेकडो नागरिकांचे जीव याच्यामधनं वाचू शकले असते. त्यामुळे याची चौकशी निश्चितपणे आता माननीय पालकमंत्र्यांनी केली पाहिजे, माननीय विभागीय आयुक्तांनी केली पाहिजे. बातमी पुण्यातूनच आहे. लॉकडाऊनमुळे गावाकडे परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांकडून पुणे रेल्वे स्टेशनवरती धमकावून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हे पैसे रेल्वे पोलीस कर्मचारी घेत असल्याचा आरोप होतोय. तर दुसरीकडे पैसे घेणारे लोक हे पोलिसांचा वेश करून आलेले भामटे असल्याचा दावा देखील रेल्वे पोलिसांनी केलाय. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर पुणे रेल्वे स्टेशनमध्ये तैनात असलेल्या 22 पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मला लागतात, पण तिथं रेल्वे पोलीस GRPF हे पोलीस तिथं 3 नंबरला ब्रिजवरनं खाली उतरल्या सगळ्यांना साईडला घेतात आणि त्यांना 30-40 लोक जमा करतात. जमा केल्यानंतर त्यांना त्या पुढच्या ब्रिजच्या खाली नेतात, ते खाली बसवतात. त्यांना बसवल्यानंतर 1-2 जणांना त्यांनी पेट्या लावल्यात, काळ्या रंगाच्या जे दिसतात ते तुम्हाला, त्या पेट्या लावल्यात. त्या पेट्याच्या आतमध्ये पोलीस उभे आहेत आणि यांना 2-2 जणांना नेऊन तिथं यांना कोरोनाची कारवाई चालू आहे हे चालू आहे भीती दाखवून आणि त्यांच्या कामगारांच्या गाड्या समोर उभ्या असतात. समोर म्हणतात तुम्हाला गाडीत जाऊ देणार नाही, हे करू देणार नाही आणि त्यांच्या खिशातले जेवढे पैसे काढून घेतात. पैसे काढून घेतल्यानंतर त्यांना सोडतात आणि म्हणतात सरळ गावाला जावं. तर ही परिस्थिती आहे भीषण अशी पुणे रेल्वे स्थानकातली. त्यानंतर आता बातमी आहे IIT बॉम्बेच्या ऑक्सिजन जनरेटरची. नायट्रोजन जनरेटरचे ऑक्सिजन जनरेटरमध्ये रूपांतरण करून ऑक्सिजनची कमतरता दूर केली जाऊ शकते असा दावा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT बॉम्बेने केलाय. राज्यातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी IITनं एक कल्पक उपाय शोधून काढलाय. वातावरणातून कच्चा माल म्हणून हवा घेणारं नायट्रोजन प्रकल्प देशभरातील विविध औद्योगिक प्रकल्पांमध्ये वापरले जातात. त्यामुळे त्या प्रत्येकाचे ऑक्सिजन जनरेटरमध्ये रूपांतरण होऊ शकतं आणि त्यामुळे सध्याच्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीवरती मात करण्यास मदत होऊ शकते.
IIT बॉम्बेनं यशस्वीरित्या चाचणी केलेला पायलट प्रकल्प एका साध्या तांत्रिक बदलावरती अवलंबून आहे. या अंतर्गत ऑक्सिजनचं उत्पादन 3.5 ATM दाबावरती साध्य केलं जाऊ शकतं आणि ज्याची शुद्धता पातळी 93 ते 96% आहे. त्यामुळे यातून निर्मित केलेल्या ऑक्सिजनचा वापर रुग्णांसाठी करता येणार आहे. हमको ऐसा समझा कि स्पैनटेक ये PSA बिजनेस में ही है और हमने उनको रिक्वेस्ट की कि आपके पास जो यूनिट आपने मॉडिफाई किया है, चेंज किया है, जो नाइट्रोजन से आपने ऑक्सीजन में चेंज किया, अगर आप हमें वो यूनिट दे सकते तो हम यूनिट को यहाँ पे टेस्ट करेंगे, उसको मॉनिटर करेंगे, उसका परफॉर्मेंस मॉनिटर करेंगे. तो यहाँ पे आप देख सकते हो जो 2 फिल्टर्स मैंने बोला था, ये दोनों फिल्टर जो है यहाँ पे साइड में लगा है. एवरी 2 मिनट्स वो फिल्टर काम करते हैं और यहाँ पे ऑक्सीजन तैयार होता है. और ये मुझे बताने को वेरी प्राउड टू से कि हमने 93 to 96 प्योरिटी यहाँ पे ऑक्सीजन की मिली है हमको, जो आज के दिन में हर एक हॉस्पिटल में जो पेशेंट जो ICU में नहीं है उनके लिए बहुत इम्पॉर्टंट साबित हो सकता है. तर IIT बॉम्बेचा खरंच हा स्तुत्य उपक्रम किंवा प्रकल्प आपण म्हणू शकतो. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत. पुढची बातमी. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याला गुरुवारी रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीनं झोडपलंय. अचानक पडलेल्या या वादळी वाऱ्याच्या पावसानं बळीराजाची चिंता मात्र वाढली असून गारपिटीच्या पावसानं तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये आंबे, कांदा, पालेभाज्या यांसारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र दुसरीकडे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मात्र या अवकाळी पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं दिलासा मिळालाय. देशातील कोरोना रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी रिलायन्स उद्योग समूह पुढे सरसावलाय. कोविड सेंटर असेल किंवा ऑक्सिजन पुरवठा अशा विविध माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न रिलायन्स समूहाकडून करण्यात येतोय. या मदतीवर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी लक्ष ठेवून आहेत. मदतीमध्ये कोणतीही उणीव राहू नये, वैद्यकीय आणि इतर मदत वेळेवर पोहोचावी याकडे कटाक्षानं लक्ष दिलं जात आहे आणि यातूनच जामनगर आणि मुंबई या ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी नवीन कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. यासोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता प्रेक्षकांना एक महत्त्वाचं आवाहन. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने काळजी घेत असताना मास्क घाला आणि सुरक्षित राहा. बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.